नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना या टॉपिक्सवरती महत्त्वाचे परीक्षेमध्ये येणारे अतिसंभाव्य प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। तर भारतीय राज्यघटना या ठिकाणी आपण सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, घटना समितीने रिकामी जागा या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिले आहेत 20 ऑगस्ट 1949, 26 नोव्हेंबर 1949, 28 नोव्हेंबर 1943 आणि 15 डिसेंबर 1949। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना लक्षात पाहिजे की घटना समितीने 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेस मान्यता दिली। कधी तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी। तर माझ्यासोबत तुम्ही हे आजचे 50 प्रश्न सोडवा आणि त्यापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारतीय घटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे। या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचा आहे की धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी खालीलपैकी कोणती कलमे संबंधित आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 25 ते 28 ही कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित आहे। त्यामध्ये विचारले आहेस तर आपण बघूयात की कलम 25 म्हणजेच काय। तर कलम 25 मध्ये विवेक, स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन राहून धर्माचा दावा, आचरण आणि प्रचार करण्याचा अधिकार हा कलम 25 मध्ये आहे। कलम 26 मध्ये धार्मिक संस्था आणि व्यवहार व्यवस्थापित करण्याचा अधिकार आहे। आणि त्यानंतर कलम 27 म्हणजेच काय। तर कलम 27 मध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही धर्माच्या प्रगतीसाठी कर आकारण्यास बंदी आहे कलम 27 नुसार। त्यानंतर कलम 28 मध्ये सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक विधींवरती निर्बंध आणलेले आहेत। तर या ठिकाणी 25 ते 28 ही धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित कलमे आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्यसभेच्या रिकामजागा सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। तर राज्यसभेच्या एकूण 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। या ठिकाणी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे की राज्यसभेच्या 12 सदस्यांची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात। परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले। आपण पहिलाच प्रश्न बघितला आहे की घटना समितीने कोणत्या दिवशी भारतीय घटनेस मान्यता दिली आहे, तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेस मान्यता दिली आहे। या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेस मान्यता दिली आहे आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आले। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लोकायुक्त ही संस्था रिकामी जागा स्तरावरती काम करते। परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे की लोकायुक्त ही जी संस्था आहे ती कोणत्या स्तरावरती काम करते, की राजधानी, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा। तर लोकायुक्त ही संस्था राज्य स्तरावरती काम करते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत हे रिकामी जागा राष्ट्र आहे। तर भारत हे कोणते राष्ट्र आहे। या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे धर्मनिरपेक्ष, धर्माधिष्ठित, त्यानंतर धर्मप्रणीत आणि यापैकी नाही। तर या ऑप्शन्स पैकी भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सन रिकामी जागा मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही कधी करण्यात आली आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही 28 सप्टेंबर 1993 च्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेशानुसार 12 ऑक्टोबर 1993 रोजी, कधी तर या ठिकाणी आपण लिहूयात 12 ऑक्टोबर 1993, 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन करण्यात आली आहे। काय तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही 12 ऑक्टोबर 1993 या दिवशी झाली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमात लिहायचे आहे. आपल्याला ऑप्शन्सपैकी कोणता आहे? तर या ऑप्शन्सपैकी आपल्याला भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 पट्टे वरून खाली या क्रमामध्ये लिहायचे आहे. तर हा प्रश्न असा विचारलेला आहे की भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारत देशाचा तिरंगा हा वरती केशरी रंग आहे, त्यानंतर मध्ये पांढरा आणि त्याखाली हिरवा रंग आहे. तर या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगांचा क्रम विचारलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला या ध्वजातील रंगांचा अर्थ देखील विचारू शकतात. तर आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघूयात. तर याप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की केशरी पट्टा हा त्याग, शौर्य आणि देशाची ताकद दर्शवतो. त्यानंतर पांढरा पट्टा हा शांती आणि सत्य दर्शवतो. त्यानंतर हिरवा जो पट्टा आहे तो समृद्धी आणि जमिनीची सुपीकताची वाढ दर्शवतो. तर या अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये असे ऑप्शन्स दिल्यामुळे काही जण खूप कन्फ्यूज होत असतात. तर एकदाच लक्षात ठेवायचं आहे की केशरी, पांढरा आणि हिरवा अशा प्रकारे आपला भारत देशाचा ध्वज आहे. तर ऑप्शन क्रमांक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्ये घटनेतील रिकाम जागा या भागामध्ये आढळतात. तर मूलभूत कर्तव्ये घटनेतील कलम 4A या भागामध्ये आढळतात. मूलभूत कर्तव्ये घटनेतील 4A या भागामध्ये आढळतात. तर या ठिकाणी मूलभूत कर्तव्ये घटनेतील 4A या भागामध्ये नमूद केलेले आढळतात. तर या भागामध्ये नेमके मूलभूत कर्तव्य काय सांगितले आहे तर ते आपण बघूयात. तर संविधानाचे पालन करणे, त्यानंतर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणे, भारताची एकता व अखंडता टिकवणे, देशाचे रक्षण करणे, मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन करणे यासारख्या गोष्टींचा समावेश हा मूलभूत कर्तव्य घटनेतील 4A या भागामध्ये नमूद केले आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, मूलभूत हक्कांवर गदा आणल्यास कोठे दाद मागता येते. तर सुरुवातीला प्रश्न काय आहे तो आपण नीट लक्षात घ्यायचा आहे की मूलभूत हक्कांवर गदा आणल्यास कोठे दाद मागता येते. तर या ठिकाणी आपण आता मूलभूत कर्तव्य बघितले आहे. तर आपण आता मूलभूत हक्कांबद्दल सुरुवातीला माहिती बघूयात की मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केला आहे, ज्यांना भारताचे मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जाते. तर या ठिकाणी मूलभूत हक्क कोणते कोणते आहेत तर मूलभूत हक्क हे समानतेचा हक्क, त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, त्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क, अशा प्रकारे 6 मूलभूत हक्क आहेत आणि ते भाग 3 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये व अनुच्छेद 12 ते 35 पर्यंत नमूद केले आहे. आणि मूलभूत हक्काचे महत्त्व काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मूलभूत हक्क हे भारतीय नागरिकांच्या जीवनातील आवश्यक स्वातंत्र्य आणि समानतेचे संरक्षण करतात. ते राज्याकडून मनमानी कारवायांपासून व्यक्तीचे संरक्षण करतात आणि मूलभूत हक्क हे नागरिकांना न्याय, समानता आणि बंधुत्व वाढवण्यासाठी मदत करतात आणि ते व्यक्ती आणि समाजाच्या विकासाला प्रोत्साहन देतात. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेले आहे प्रश्नामध्ये की मूलभूत हक्कांवर गदा आणल्यास कोठे दाद मागता येते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्कांवरती गदा आणल्यास आपल्याला दाद मागता येते. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वच जो प्रश्न बघत आहे त्या प्रश्नाबद्दल सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करत आहोत. तर जर तुम्हाला ही माहिती युजफुल वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मंडळांचे अध्यक्ष कोण असतात. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात. तर ते असतात जिल्ह्याचे पालकमंत्री, हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात.
तर मुख्यमंत्री हे खालीलपैकी म्हणजेच पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि विधानसभा यापैकी मुख्यमंत्री हे विधानसभाला जबाबदार असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकेल? तर राज्यामध्ये जेव्हा आणीबाणी घोषित करायची असते तेव्हा ती शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, राज्यपाल हे राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू शकतात. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत हा रिकामी जागा देश आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहे की भारत हा प्रजासत्ताक आहे किंवा धर्मवादी आहे, हुकुमशाही आणि भांडवलशाही. तर या ठिकाणी भारत हा प्रजासत्ताक देश आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाला रिकामी जागाचे साधन म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीसमध्ये विचारलेला आहे. तर कशाला म्हणतात? तर भारतीय संविधानाला राज्य कारभाराचे साधन असे म्हणतात. भारतीय संविधानाला राज्य कारभाराचे साधन असे म्हणतात. परीक्षेमध्ये येणारे हे प्रश्न आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत? हा देखील प्रश्न तुम्ही बघू शकता. बीड जिल्हा पोलीसमध्ये विचारलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे. या प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान रिकामी जागा आहे. म्हणजेच आपल्याला हे विधान बरोबर आहे किंवा चूक आहे हे सांगायचे आहे यामध्ये की मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान बरोबर आहे. आपण आत्ताच बघितले होते विद्यार्थी मित्रांनो की आपण आत्ताच या ठिकाणी बघितले आहे की मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर मुख्यमंत्री खालीलपैकी विधानसभाला जबाबदार असतात. तर त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान अतिशय बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाहीये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत हे विधान रिकामी जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रश्न कशा प्रकारे तुम्हाला विचारण्यात येत आहे की लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत हे विधान बरोबर आहे किंवा चूक आहे? तर हे विधान अतिशय बरोबर आहे, खरे आहेत हे विधान. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास हा परिपूर्ण झालेला पाहिजे कारण की आपल्याला प्रत्येक पॉइंट हा दिलेला आहे परंतु तो चूक आहे किंवा बरोबर आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न विचारण्याची पद्धत ही कशी असू शकते परंतु तुमचा जर अभ्यास व्यवस्थित असेल तर तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क्स जाणार नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा हा वरच्या बाजूस आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघू शकता. आत्ताच आपण प्रश्न बघितलेला आहे की भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील 3 रंगांचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने आपण लिहिलेले आहे. तर आपल्याला जर ते माहिती असेल तर आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा हा वरच्या बाजूला आहे? एकदम वरच्या बाजूला हा केशरी रंगाचा पट्टा आहे, त्यानंतर मधल्या बाजूला पांढरा आहे आणि शेवटी खाली हिरव्या रंगाचा पट्टा आहे. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कुठेही कन्फ्यूज व्हायचे नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप सोपा प्रश्न आहे. अशा तुमच्या सिली मिस्टेक्स व्हायला नको त्यासाठी प्रत्येक प्रश्नाचा सराव करणे हा गरजेचे आहे. मी नेहमी सांगत असते की जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव हा म्हणजेच परिपूर्ण अभ्यास आहे. तुम्ही सुरुवातीला अभ्यास करा परंतु त्यावरती प्रश्न सोडवत जा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रध्वजाच्या लांबीची रुंदीशी कोणते प्रमाण आहे? तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे की 4:5, 2:3, 3:3 आणि 3:2. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा देखील परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे. तुम्ही IMP करू शकता. तुम्ही बघू शकता कोणत्याही परीक्षेमध्ये यावरती एक तरी प्रश्न येत असतो राष्ट्रध्वजावरती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 3:2. म्हणजेच काय तर लांबी किती आहे? 3 आहे.
लांबी 3 आहे आणि रुंदी ही 2 आहे, म्हणजेच 3:2 हे लांबीची रुंदीशी प्रमाण बरोबर आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांपैकी मूळ भाषा नाही। प्रश्न नीट वाचायचा आहे। या ठिकाणी आहे नाही विचारलेलं, कोणती भाषा नाही, तर अशी कोणती भाषा आहे, तर ती भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अरबी ही भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांपैकी मूळ भाषा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला सोडवताना असे प्रश्न आले तर ते प्रश्न फक्त तितक्यापुरते मर्यादित ठेवू नका, तर त्या प्रश्नाबद्दल ॲनालिसिस करण्याची सवय तुम्ही ठेवा। तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे की अरबी भाषा ही राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांपैकी मूळ भाषा नाही। तर मग आपण असे सुद्धा या ठिकाणी आपण लिहून घ्यायचे आहे, नोट्स बनवायचे आहे की त्या 22 भाषा कोणत्या आहे। तर त्या 22 भाषा आहे, नीट लक्षपूर्वक ऐकायचे आहे की पहिली भाषा आहे आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, त्यानंतर गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपूर, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संथाली, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा प्रकारे एकूण अशा 22 भाषा राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केल्या आहेत। तर त्यापैकी अरबी ही भाषा नाही। या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे, आपण आत्ताच सर्व 22 भाषांपैकी संथाली, नेपाळी आणि उर्दू या भाषा आहेत, परंतु अरबी भाषेचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही। तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सन 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क काढून घेण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाची उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून काढून घेण्यात आलेला आहे। तर या अगोदरही मी तुम्हाला मूलभूत हक्क सांगितलेले आहे, कोणते आहे तर समानतेचा अधिकार, त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार, त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, त्यानंतर घटनात्मक उपायांचा अधिकार। अशा प्रकारे आपल्याला मूलभूत हक्क माहिती असणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, त्यानंतर शिक्षणाचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार हे सर्व आहेत, परंतु संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते। हा प्रश्न तुम्ही बघू शकता परभणी जिल्हा पोलीस मध्ये विचारलेला आहे की संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते। तर या प्रश्नाचे उत्तर आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा असते, लोकसभा हे कायमस्वरूपी नसते, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून रिकामी जागा सदस्य निवडले जातात। तर राज्यसभेमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण 238 सदस्य निवडले जातात, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात। तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात। हा प्रश्न उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे की उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात, तर ते राष्ट्रपती करत असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाशिवाय किती न्यायाधीश असतात। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे 26, त्यानंतर 30, 25 आणि 50। तर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांशिवाय एकूण 30 न्यायाधीश असतात, म्हणजेच 30 न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश असे 31 न्यायाधीश त्या ठिकाणी असतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यपालाची नेमणूक कोण करतात। तर राज्यपालाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात। हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते। तर कलम 368 हे राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी वापरले जाणारे कलम आहेत, लक्षात ठेवायचं आहे कलम 368। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय चिन्हाखालील कोणते वाक्य छापले आहे।
हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जातो की भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले असते, तर कोणते असते? वंदे मातरम असते किंवा सत्यमेव जयते, सत्यम शिवम सुंदरम किंवा यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते हे वाक्य छापलेले असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो, तर कोणत्या प्रकारे आहे? तर आपल्याला ऑप्शन दिले आहे की स्वतंत्र, सामूहिक, काळजीपूर्वक आणि तात्काळ. तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय हा सामूहिक पद्धतीने घेतला जातो, म्हणजेच सर्वांचे विचार या ठिकाणी घेतले जातात. एकदम काळजीपूर्वक किंवा तात्काळ हे निर्णय घेतले जात नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर राज्यघटनेच्या सरनाम्यास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल आणि त्याने जर राष्ट्रपतींना दयेची विनंती केली, तर राष्ट्रपती हे घटनेच्या कलम 72 नुसार माफीचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. तर लक्षात ठेवा आहे कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण ते पद सांभाळते? तर लक्षात ठेवा आहे की जर राज्यपालाचे पद रिकामे झाले तर तात्पुरते पद कोण सांभाळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश. तर जर राज्यपालाचे पद रिकामे झाले असेल तर त्या ठिकाणचे मुख्य न्यायाधीश हे तात्पुरते पद सांभाळत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना रिकामी जागा हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. तर कोणता भाग आहे तो की भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना सरनामा हा आधारभूत व महत्त्वाचा भाग ठरतो? आपण आताच बघितले आहे की भारतीय राज्यघटनेचा आत्मा काय आहे, तर राज्यघटनेचा सरनामा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना सरनामा हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो. हा प्रश्न मुंबई लोहमार्गला विचारलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छिते की SD पब्लिकेशन या चॅनलवरती आपण इतर देशांकडून म्हणजेच दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या महत्त्वाच्या तरतुदी यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंग्लंड. तर भारतातील संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचा सविस्तर माहितीसाठी तुम्ही SD पब्लिकेशन या चॅनलवरील दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या तरतुदी हा व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर जे भारताचे राष्ट्रपती असतात त्यांना राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देत असतात. भारताच्या राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे पद व गोपनीयतेची शपथ देतात. लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये येणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुणे शहर पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर या ठिकाणी हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये येणारा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न असतात की त्या परीक्षेमध्ये काहीही बदल होत नाही, जसच्या तसे ते प्रश्न रिपीट होत असतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. हा प्रश्न तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे की राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर हे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या विचारलेला आहे, विधानसभेच्या नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ही एकूण किती असते? तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकूण
भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत आणि पूर्वी जर विचारले तर पूर्वी फक्त 8 परिशिष्टे होते। हा प्रश्न औरंगाबाद शहर पोलीस 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक बघत असाल तर तुम्हाला काहीतरी आठवत असेल की यावरती आपण पहिले प्रश्न घेतलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट तुमच्या लक्षात आले पाहिजे की तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजे की 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे, तर ते भाषेशी संबंधित आहे। आणि आपण आत्ताच बघितले 22 भाषा कुठल्या कुठल्या आहे, तर 8वे परिशिष्ट हे भाषेशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं आहे। आपण आता तो प्रश्न बघितला होता की 22 भाषांपैकी कोणती मूळ भाषा नाही, तर ती अरबी भाषा होती आणि इतर एकूण 22 भाषा कुठल्या आहेत त्या सुद्धा आपण बघितलेल्या आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आले आहे। तर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी 42व्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला आहे। तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा कलम 42 नुसार करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे अनुच्छेद 21। यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम अनुच्छेद 21 मध्ये जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे। त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारने संमत केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला रिकामी जागा इतक्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 की महाराष्ट्र सरकारने जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादूटोणा व नरबळी देणाऱ्या व्यक्तीला किमान 6 महिने व कमाल 7 वर्षे इतक्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी शासकीय कर्मचाऱ्यास रिकामी जागा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तर लोकपाल कायद्याअंतर्गत दोषी जो व्यक्ती आहे, दोषी शासकीय कर्मचाऱ्यास रिकामी जागा वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 7 वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे लोकपाल कायद्याअंतर्गत। तर कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यास। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार रिकामी जागाला आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार हे संसदेला आहेत, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या घटनेनुसार रिकामी जागा सार्वभौम आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय जनता भारताच्या घटनेनुसार सार्वभौम आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही। या ठिकाणी नाही विचारलेले आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरन्यायाधीश यांना संघराज्याच्या कार्यकारी मंडळात यांचा समावेश करता येणार नाही। कोणाचा, तर सरन्यायाधीश यांचा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागा कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे। तर हे कलम कोणत्यानुसार आहे, तर या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 17। तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे। हे कशानुसार आहे, तर कलम 17 नुसार, लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आले आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपनिषद मुंडक या ठिकाणावरून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेले आहे। त्यानंतरचा पुढचा आणि या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता आहे। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे आणि 50 पैकी एकूण तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे, जेणेकरून मला सुद्धा कळून जाईल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे।
आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा आणि एसटी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास आणि तुमच्यासाठी युजफुल ठरल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.